रामकृष्ण हरी. हे नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये वेगळ्या वेगळ्या संतांचे आलेले अनुभव आपण शेअर करत असतो. तर या माध्यमातून प्रत्येक संतांचं केलेलं आपण सांगत असतो. त्याचप्रमाणे आज जनाबाईसारखं प्रेम खरोखर संतांनी वेगवेगळे गुण अंगीकारले आणि त्या गुणानुरूपाने त्यांनी देवाला आळवलं, देवाला आपलंसं करून घेतलं. जनाबाई एक होती. जनाबाईंनी देवाला किती प्रेम देवावर केलं. खरोखर जनाबाईच्या शिव्या देवाला गोड लागायच्या. कारण अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या असं म्हणणारी जनाबाई इतकी अधिकारी देवाला शिव्या द्यायची. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी, देवाला शिव्या देणारी नि दासी जनी किती देवावर प्रेम करायची. देव सुद्धा दासी जनीवर जळू लागायचे, कांडू लागायचे. नामदेवाच्या घरी दासी ही जनी ही दासी होती आणि दास्यत्व नामदेवाचं करत असताना त्याला भरपूर कामं करावी लागायची. पण इतकी कामं करीत असताना संत नामदेव सुद्धा कीर्तनात रंगून जायची. त्यावेळेस जनी त्यांना साथ करायची आणि घरची सर्व कामं करायची. म्हणून जनाबाईचं प्रेम तेवढं होतं. देवाला प्रेम आवडतं हो. प्रेम माणसाच्या हृदयामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. कारण प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जायचे नाही. प्रेमामध्ये विसर पडतो शरीराचा, म्हणून प्रेम श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे हे अधिकारी आळंदीमध्ये हैबत बाबा होते आणि त्या गाभाऱ्यामध्ये भजन करायचे रात्रंदिवस उभं राहून आणि तंबाखू खाऊन त्या माऊलीच्या चौथऱ्यावर पिचकारी मारायची. सकाळी आलेली पूजेला आणि त्यांना राग यायचा आणि ती साफ करून ती करायची. एक दिवस राग आला त्या पुजाऱ्यांना आणि त्यांनी हैबत बाबाला त्या डोंगरात नेऊन सोडलं आणि परत तुम्ही आळंदीत यायचं नाही अशी धमकी दिली. आणि आळंदीत यायचं नाही अशी धमकी दिल्यावर ते हैबत बाबा तिथंच थांबले. पण माऊलीला करमत नव्हतं. हैबत